मनमाड प्रोजेक्ट पूर्ण झाला तर 1200 मेगावॅट एक्स्ट्रा वीज गोव्याला लाभणार. त्यातली जेवढी पाहिजे ती आम्ही घेऊ शकतो आणि नको ती वीज आम्ही विकू शकतो असं होणार. आणि त्यासाठी तो प्रयत्न आमचा आहे. नवीन सबस्टेशनचं काम चालू आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. Goa government need by 2030, Goa government required almost about minimum 1,000 megawatt. मिनिमम यू रिक्वायर. आज आमच्याकडे असा 750 आहे. ती बी सगळी पाहिजे. त्याशिवाय बाय 2030 वी विल मॅन्युफॅक्चर अवर ओन वे 150 मेगावॅट. कितले विकपाक मेळटले ते आत्ता काय सांगपा येवचें ना. आसता त्याचं सबस्टेन्शियल आमकां हें करपाक मेळटा. सोलर सबसिडीचे कितें जालें दिलेले बजेटात डिक्लेअर केली 30% डिक्लेअर झाली आणि ती सबसिडी सगळ्यांक मेळटली. पण फुडें कितें घेयना घेवपाक ती की हे ना ती इंट्रस्ट घेयना. प्रत्येकान खर्च करपाक जाय न्ही. खर्च केल्या नंतर मागीर सबसिडी. आनी एक सर खर्चूच करूना जाल्यार सबसिडी कशी मेळटली. पयले खर्च करपाक बाकी सबसिडी पयले तेणे खूद करपाक जाय. पयलीं काम करपाक जाय आनी मागीर सबसिडी मेळटा. त्या खातीर 5 लाख रुपया मोडले शिवाय 30% सबसिडी कशी मेळटली. सोलर पंप ही ऑलरेडी स्टार्टेड. सोलर पंप आम्ही जवळजवळ 4 जाणांचे ऑलरेडी बसयल्या. फ्री ऑफ कॉस्ट आम्ही बसून. सर ईव्ही कित्याक वचना चडशे लोक कित्याक ईव्ही वचना म्हणजे लोकांक तांचे हें खबर ना, इम्पॉर्टन्स खबर ना. आतां इल्ले भितर सरपाक लागल्या आणि त्यानंतर जेन्ना ईव्ही व्हेकल्स मुख्य करून सबंद भारतभर जातले आणि डेन्सिटी ऑफ व्हेकल वाडटली तेन्नाच बाकीच्या गोष्टी चालू. चार्जिंग पॉइंट ना 2030 पर्यंत सगळ्या कडेन ईव्ही व्हेकल जातली. चार्जिंग पॉइंट काय ना चार्जिंग पॉइंट ना. चार्जिंग पॉइंट डेन्सिटी ऑफ व्हेकल वाढल्याशिवाय चार्जिंग पॉइंट जावचे. पण थोड्या म्हणटा सगळ्या गव्हर्नमेंटान घेवच्यो पयल्यो. गव्हर्नमेंट सगळे डिझेलाचे टाटा पॉवर आयओसी अशे लोक 18-20 दिल्लेलो प्रायव्हेट अजून बसून मुखार. पूण सर 3000 गाडयांक 18 चार्जिंग पॉइंट ऑटोनॉमस बॉडी त्यो ते करता. पीएसयूज म्हणटात. पूण सर 3000 गाडयांक 18 चार्जिंग पॉइंट. डेन्सिटी ऑफ व्हेकल वाढल्याशिवाय चार्जिंग पॉइंट. पूण ही डेन्सिटी सामकी सर 3000 गाडयांक फक्त 18 चार्जिंग पॉइंट. असेंब्लीचो रिप्लाय आसा तुमकां लक्षांतूय येना हांव कितें उलयतां. 3000 गाडयो म्हणजे निगडीच्यो गोंयांत 11-12 लाख गाडयो आसात. 3000 गाडयो खंय आनी 11 लाख गाडयो खंय. So, but why MLA and minister are not taking the EV?